तुम्ही माजलगाव रोडला मी माहिती घेतली, माजलगाव रोडला एक प्लॉट होता त्यांचा, ते प्लॉटचा तुम्ही त्यांचे कोणते प्लॉट 60 लाखाला घेतला आणि ते प्लॉट मानोतवालेला विकला आणि मानोतवालेला ते प्लॉट विकल्यावर तुम्ही त्याला म्हणले की 35 लाख रुपये आम्ही तुला देऊ। 2020 पासून ते माणूस परेशान आहे। 2020 पासून तुम्ही त्याला 1 रुपया दिला नाही। जेव्हा त्यांची मुलाची तब्येत खराब होती त्यावेळेस तुम्ही म्हणते की मुख्यमंत्री सहायता निधीमधून मी मदत केली। मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत नाही केली, ते मुलाला मी मदत केली, माझे स्वखर्चाने त्याला मदत केली। अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। शिवसेना भवन इथे शिवसेनाच्या वतीनं प्रेस घेत आहोत आम्ही सगळे, आमचे ज्येष्ठ नेते भाले काका, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नाना टाकडकर साहेब, आमचे नेते व शिवसेनाचे मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब काका, तालुका अध्यक्ष विठ्ठल काका, आमचे मार्केटचे संचालक, आमचे ताई, आमचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य पप्पूभाई घांडगे व सगळे शिवसैनिक आमचे। प्रेस घेण्याचं कारण हे आहे, काल एक दुर्दैवी घटना घडली। BS दादा कांबळे जे एक ज्येष्ठ समाजसेवक आणि त्यांचे आजोबा पण खासदार होते, त्यांचा जे त्यांची आत्महत्याला प्रवृत्त ज्यांनी केलं त्यांच्याकडचे जे पुरावे निघाले, काल दिवसभरापासून पोलिसांना सगळं त्याच्यामध्ये त्यांच्याजवळ चिठ्ठी निघाली आणि पोलिसांना कारवाई केली। पहिले तर मी BS दादा कांबळे यांना शिवसेनाच्या वतीनं आणि सगळे आमचे पाथरी तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली व्यक्त करतो आणि जे पद्धतीत कालपासून जे वातावरण दूषित केलं, हे एकच प्रकरण नाही आहे इथले आमदार बाबाजानी दुर्राणीचं। आता मी माझ्याकडे पुरावे आहे, पुरावे सहित बोलतो। रामपुरीमधल्या त्यांचे मेवणीच्या नावावरतीने जमीन घेतली, हे त्याची रजिस्ट्री आहे। गुलशेर खान, ये कोहिनूर कंस्ट्रक्शन, ये रामपुरीमधले एकच घराचे 12 किती लोक मारले त्याच्यामधले? 12 लोक मेले। 12 लोक मेले त्याच्यामधले। रामपुरीचं प्रकरण आहे, सिलिंग जमीन आहे, स्वतःच्या मेवणीच्या नावावर करून घेतली। अनेक विषय माझ्याकडे पुरावे सहित आहे। त्याच्यानंतर BS दादा कांबळे यांनी बाबा टावरमध्ये स्वतः BS दादा कांबळे यांचे 6 प्लॉट आहे आणि बाबा टावरची जे प्रॉपर्टी आहे त्यांची हे अहवाल आहे डिप्टी कलेक्टरचा। डिप्टी कलेक्टरने ह्याच्यामध्ये क्लिअर स्पष्ट सांगितलेलं आहे, गृहनिर्माण संस्था याची जमीन आहे म्हणून इथं कॉम्प्लेक्स गाडे बांधता येत नाही। पण इलिगल तिने पद्धतीनं सगळे इथं त्यांचा राज होता। तिने रोजमध्ये जे लोकांवर अन्याय केला, मागासवर्गीय समाजाचे अनेक 67ची जे जमीन आहे, आज BS दादा कांबळे आणि त्यांच्या घरामध्ये एक आमची मागासवर्गीय समाजाची एक महिला काम करत होती, त्यांचं नाव काय? मागासवर्गीय कांबळे मातंग समाजाची एक गरीब महिला त्यांच्या घरात त्याची जमीन हडप केली आणि तिथं प्लॉटिंग करून रोज प्लॉटिंग विकत आहे। सर्व नंबर 67 माझ्या हिशोबात काका 67 किती एकरचं असेल आपलं? पाथरीचं किती आहे? 226 मधून कमीत कमी हां गयाबाई झिंजोडेची जमीन हे इथले आमदारांना त्याच्यावर प्लॉटिंग केलेली। आता बी तुम्ही जाऊन बघा, तिथं सगळे प्लॉटिंग पूर्ण तयार आहे आणि 226 एकरमधून 200 एकर इल्लीगल पद्धतीनं इथली प्रॉपर्टी विकलेली आहे बाबाजानी दुर्राणी यांनी। आणि तुम्ही माजलगाव रोडला मी माहिती घेतली, माजलगाव रोडला एक प्लॉट होता त्यांचा, ते प्लॉटचा तुम्ही त्यांचे कोणते प्लॉट 60 लाखाला घेतला आणि ते प्लॉट मानोतवालेला विकला आणि मानोतवालेला ते प्लॉट विकल्यावर तुम्ही त्याला म्हणले की 35 लाख रुपये आम्ही तुला देऊ। 2020 पासून ते माणूस परेशान आहे। 2020 पासून तुम्ही त्याला 1 रुपया दिला नाही। जेव्हा त्यांची मुलाची तब्येत खराब होती त्यावेळेस तुम्ही म्हणते की मुख्यमंत्री सहायता निधीमधून मी मदत केली। मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत नाही केली, ते मुलाला मी मदत केली, माझे स्वखर्चाने त्याला मदत केली, त्यांना ते काळात मी मदत केली। आणि जे फिर्यादी आहे आज जे पाथरीकर त्यांचे कुटुंबावर इतकी मोठी घटना घडली, त्याचे वडील गेले, कोणामुळे गेले? त्याच्याच नेत्यामुळे गेले।
आणि ते मुलगा राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे, त्यांचाच कार्यकर्ता आहे. तुमचाच कार्यकर्ता तुमच्यावर गुन्हा दाखल करते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, सगळे पुरावे भेटल्यावर, आणि तुम्ही आमच्यावर ठोपते की शिंदे गटात साजिश आहे. तुमचाच कार्यकर्ता आज तुमच्यावर हे वेळ, त्याच्यावर वेळ आली, त्याचे वडील गेले, त्याच्यावर इतका दुःखाचा पहाड त्याच्या कुटुंबाला आला, तुम्ही त्याची सांत्वन तर केली नाही, तुम्ही त्याला विचारलं तर नाही. सगळं तुमच्यामुळं घडला. त्याचे पैसे दिले नाही, त्याच्या घरी गेले नाही, आणि तुम्ही काय केलं, तुम्ही आमच्यावर इलिगेशन करायले, मुद्दा डायव्हर्ट करा. सगळे समाजाचे लोक त्यांचे मानी हक्क अभियानचे ते माध्यमातून ते समाजसेवा करत होते. ते सगळे जिल्ह्याचे लोक पोलीस स्टेशनमध्ये आलते. काल पुरावे भेटल्यावर गुन्हा दाखल झाला. तुमचाच नगरसेवकने तुमच्या विरोधात फिर्याद दिली, आणि तुम्ही शिंदे गटावर हे राजकीय वळण याला द्यायला हे करायले, आणि तुमचा भाषा खालच्या भाषात मुख्यमंत्रीच्या बद्दल टीका करते. माननीय मुख्यमंत्री साहेबाकडे तुमचे जे बी सगळे इथले जे माया जमा केली तुम्ही इल्लीगल गोरगरिबाला लुटून, सगळे त्याचे चिठ्ठा मी मुख्यमंत्री साहेबाकडे देणार आहे, आणि लवकरच तुमच्यावर मोठी कारवाई होणार आहे. का म्हणून की तुम्ही जे पद्धतीनं पाथरीची लूट केलेली आहे, इथले कॉम्प्लेक्स इल्लीगल बांधले, इथले जमिनी इल्लीगल घेतले, सिलिंगचे जमीन इल्लीगल विकले, अनेक प्रकरणं तुमचे. आज बाबा टावरचं प्रकरण तुमचं तिथं प्रलंबित आहे मंत्रालयात, त्याच्यामध्ये सगळं इलेक्यू झाला. मान्य दरेकर साहेबांना इलेक्यू केला अहवाल, त्याच्यामध्ये डिप्टी कलेक्टरचा अहवाल स्पष्ट आहे की याच्यावर गृहनिर्माण संस्थेवर तुम्हाला कॉम्प्लेक्स बांधता येत नाही. ह्याच्यामध्ये पण BS दादाचे 6 प्लॉट होते. अनेक विषय 42 गुन्हे तुमच्या कुटुंबावर दाखल झाले. क्रिमिनल फॅमिली तुम्ही आहे, आणि तुम्ही आज आम्हाला म्हणते, आणि तुमचा भाषा आमचे मुख्यमंत्री साहेबाचे बद्दल खालच्या भाषेत बोलते, ते बी आम्ही असं सहन करणार नाही. शिवसेनाच्या वतीनं आम्ही पण तुम्हाला उत्तर देऊ. आमच्या साहेबाच्या बद्दल तुम्ही अपशब्द बोलत असाल तर तुम्हाला आज अशी तुमची परिस्थिती झालेली आहे. आज दादासाहेब काकासारखे, भाले काकासारखे आज मोठे लोक तुम्हाला सोडून गेले. कशामुळे गेले? तुम्ही आत्मपरीक्षण करा, स्वतःचं आत्मपरीक्षण करा. तुम्ही आज तुमच्यासोबत कुणी राहायला तयार नाही. तुमची परिस्थिती अशी आहे की तुम्ही भाड्यानं लोक जमा करायले, आणि भाड्यानं लोक जमा करून वातावरण दूषित करायले. आज तुम्ही म्हणते की माझ्यावर अन्याय झाला. तुम्ही अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल झाले, अनेक लोकांना तुम्ही मारला, अनेक लोकांची तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये अनेक लोकांना मारला. तुमचे मुलावर गुन्हे दाखले, तुमच्यावर गुन्हे दाखले, आणि तुम्ही सांगते आमचे साहेबावर अन्याय करा. तुम्ही अनेक लोकांवर अन्याय केला. मागासवर्गीय समाजाची अनेक जमीन तुम्ही हडप केली. अनेक विषय तुमच्या विरोधात खटले चालू आहे, आणि हे सगळे पुरावे आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीला दिलेले आहे. आता आम्ही मुख्यमंत्री साहेबाला रिक्वेस्ट, मला हे मुजाहिद जे भाषेनं अपशब्द वापरला याच्या अगोदर बी 15 ऑगस्ट याच्या मागच्या वर्षी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला मुख्यमंत्रीबद्दल अपशब्द बोलण्यामध्ये. हे दुसरी वेळ आहे त्याची की मुख्यमंत्री साहेबाला अपशब्द बोललेले. आता पण MIMचा कार्यकर्ता आहे, ते MIM मध्ये काम करते ते संभाजीनगरला, आणि एक जातीवादी माइंडचा ते माणूस आहे. त्याची प्रवृत्ती तशी आहे, ते प्रवृत्तीमुळं ते वारंवार हे अशा गोष्टी करत आहे. पण हे वेळेस आम्ही त्याची गंभीर दखल घेऊ आणि चांगली योग्य ते कारवाई करू त्याच्यावर. मी तुम्हाला सांगतो, फिर्यादी बाबाजानी यांचा नगरसेवक आहे, यांचा कार्यकर्ता. मी त्यांच्या कार्यकर्त्यासाठी कशाला फोन करणार? आणि जेव्हा पोलिसाला त्यांच्याजवळ चिठ्ठी भेटली, एव्हिडन्स भेटला, ते अनुषंगानं त्यांनी गुन्हा दाखल केला. आणि आमचं म्हणणं एकच आहे की त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. त्यांचा नगरसेवक, त्यांच्या वडिलाचा आज इतका मोठा, त्यांच्या नेत्यामुळं त्यांचे वडील गेले, त्यांचेच कार्यकर्ता आहे, त्यांचा नगरसेवक आहे, आणि त्यांच्या नगरसेवकांना त्यांच्या विरोधात फिर्याद दिली, ते स्वतः प्रेसमध्ये सांगते. आणि त्यांचे राष्ट्रवादीच्या माणसासाठी मी मुख्यमंत्रीचा फोन कशाला करणार? मुख्यमंत्री साहेब जे पद्धतीत महाराष्ट्रात काम करत आहे हे काय सगळ्याला माहीत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब गोरगरिबासाठी काम करणारं एक व्यक्तिमत्व आहे. आज महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब इतके लोकप्रिय झालेले आहे, त्यांचे कामामुळं गरिबाला न्याय देण्यामुळं झालेले. ह्याचे बोलण्यानं काय आहे? त्यांचे नगरसेवकर आज हे वेळ आणली त्यांनी, याला दुःखद गोष्ट घटना आहे, आणि हे गंभीर घटना आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे बाबाजांनी हे विषय. तुमचा जे पुतण्या आहे साहेब, तुमचा भाषा आणि तुमचा दुसरा भाषा व्यापारी संघाचा अध्यक्ष, त्याला पकडून तुम्ही सगळं मार्केट बंद केला, व्यापाऱ्याचं नुकसान करायले, व्यापाऱ्यावर दादागिरी करायले, हे आम्ही सहन करणार नाही. आम्ही हे सगळा विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सांगितलेलं आहे. मी उद्या जाणार आहे, मुख्यमंत्री साहेबाला सगळे एव्हिडन्स सोबत जाणार आहे, आणि इथले जे व्यापारी आहेत त्यांच्यावर अन्याय जे पद्धतीनं ते करायले ते आम्ही होऊ देणार नाही. आता मार्केट बंद केलं, आम्ही व्यापारी संघचा जे अध्यक्ष आहे त्याचा सक्का भाषा आहे,
आणि दुसरे भाषण जे आहे तो मुख्यमंत्रीचे खालचे भाषात ते आहे मुख्यमंत्री साहेबाच्या विरोधात हे केलं त्याच्यावर बी आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. आता आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहे. आमचे जिल्हा प्रमुख आमचे कार्यकर्ते 10-12 जाऊन त्याच्या विरोधात तक्रार देणार आहे आणि हे गोष्टी आम्ही सहन करणार नाही. हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें. अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें. साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें.